नाणेफेकचा कॉल होतोय. टॉस होतोय. धारसी रेगणी आणि महाजिदाऊ योद्धा या दोन संघामध्ये नाणेफेकचा कॉल होतोय. हा लेडीजचा फायनलचा सामना असेल. धारसी रेगणी विपक्ष महाजिदाऊ योद्धा. सन्माननीय दीप्ती काते मॅडमच्या शुभास्ते या सामन्याचा टॉस होतोय. दीप्ती मॅडमला विनंती करतो की आपण मैदानात यायचं आहे. मनसे वाराध्यक्ष सांतागुपच्या सन्माननीय दीप्ती काते मॅडमला विनंती करतो की आपण टॉस कॉल बॉक्स मध्ये यायचं आहे. या धारसी रेगणी आणि महाजिदाऊ योद्धा या दोन संघांमध्ये नाणेफेकचा कॉल होत आहे. आपल्या शुभास्ते या फायनलचा लेडीज फायनलचा टॉस होत आहे. सन्माननीय दीप्ती काते मॅडमच्या शुभास्ते टॉस होत आहे या सामन्याचा. धारसी रेगणी विपक्ष महाजिदाऊ योद्धा हा लेडीजचा फायनल सामना अर्थात बिग फाईट अंतिम सामना या दोन संघांमध्ये होतोय. जिंकल तोच फायनल आहे ना? नाही फायनल आहे. ही यांचीच फायनल. हो फायनल झाली. आपली नंतर सौरी आणि त्याच्यात फायनल होईल. सेमी फायनल होतील 2 आणि मग फायनल. अजून आपल्या अजून 3 मॅच आहेत पुरुषांच्या आणि लेडीजची 4 मॅच. चला खेळायला 5:45 होईल ना का? 6 वाजेपर्यंत जिंकला. संदीप दादा आला वाटतं. नाही सांगे कुठे गेला माजी विद्यार्थी ना आरजे काते विद्यार्थी संघटना अध्यक्ष आरजे काते विद्याबद्दल माजी विद्यार्थी संघटना सन्माननीय अध्यक्ष संदीपजी बिरोड साहेब यांचे आगमन झालेले आहे. साक्रोली प्रीमियर लीग तर्फे आपले सहर्षचे स्वागत. सन्माननीय संदीपजी बिरोड साहेब यांचे आगमन झाले. मी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापासून आपल्या सहर्षचे स्वागत करतो. त्यांच्या समोर आलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. या एसपीएल पर्व दुसऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत. सामन्याला महाजिदाऊ आपण तरी शत्रुक्षण लावून घ्यायचं आहे. धारसी रेगणी संघ आपण आपले प्लेयर्स बस. महाजिदाऊ योद्धा आपण तरी शत्रुक्षण लावून जायचं आणि धारसी रेगणी संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहे. धारसी रेगणी संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहे. महाजिदाऊ योद्धा आपण फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. चालू असलेला सामना धारसी रेगणी विपक्ष महाजिदाऊ योद्धा हा लेडीजचा हा मेगा फाईट सामना बिग फाईट मॅच असेल. जो संघ विजय होईल वर होईल. परत बॅटर पाठवायचा आहे. आला सामना आणि बॅट्समन नेम सांगायचा आहे. बस सलामी आलेले संस्कृती माळिंग. नॉन स्ट्राईकला रेशमाताई. गोलंदाज उल्काताई. सामन्याला सुरुवात रेडी. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज उल्काताई. सामन्याला सुरुवात. चेंडू टाकण्यास सज्ज उल्काताई. उल्काताई तो संस्कृती ताई असा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. पाहूया का झेल मात्र सुटले. एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या 1च्या पटीने वाढली. पुन्हा धाव झेल मात्र सोडलेला आहे. अशा 1 धावसंख्या वाढली. संघ धावसंख्या बिनबाद 2. पुन्हा एकदा उल्कादाई तो संस्कृती असा मारा असेल आणि हिट विकेट झालेली आहे. संस्कृती मात्र बाद झालेली आहे. पहिल्या विकेटचं पतन होतंय. नवीन बॅटर मध्ये किमया ताई. उल्कादाई तो किमया ताई असा मारा असेल. एक धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या 1/3 अशी धावसंख्या. 1/3 अशी धावसंख्या.
बॉल आहे ना. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा उलकादाय तो किमयताई असा मारा असेल. पहिल्या षटकात समसंघ धावसंख्या पोहोचते 4 या अंकावरती. 1 ओव्हर 4 अशी धावसंख्या. कोण आहे बॉलर नेम? बॉलर नेम प्रियंका महाडिक. प्रियंकाताई महाडिक टू किमयताई. पुन्हा हलकर मारे चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या पोहोचते 5 धावसंख्या. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा प्रियंकाताई तो रेश्माताई असा मारा असेल. चेंडू मात्र फिरकावून हवेमध्ये. पाहूया फ्री आहे का वरती लागला तरी 6 धावसंख्या. अरे काय पडलं डॉट बॉल. डॉट बॉल ना, मग झाली ना ओव्हर. अरे ते 3 4 5 हे त्यातलं एक पहिला ओव्हर झाली. ओव्हर दादा कोण आहे? ओव्हर सांगा ओव्हर झाली सांगा. ओम दादाचा नंबर थांब जरा. धावसंख्या पोहोचते 6 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर एक गडी बाद 6 ती धावसंख्या. अरे धावायचं ना. 4243 914243. बॉलर बॉलर नेम काय? बॉलर नेम अरे 9833. रंजना माडिक तो रेश्माताई असा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिला. पाहू झेल होतो काय? झेल मात्र सुटलेला आहे. 1 धावसंख्या 7 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा रंजनाताई तो किमयताई असा मारा असेल. धावसंख्या 8 अशी धावसंख्या. 2 बॉल 8. ठीक आहे. मारली ना. एवढी कॅच पकडली असेल आम्ही 500 रुपये दिले लिंक असते. पाठवले त्याच्यावर क्लिक करा. धावसंख्या बघते 9 अशी 9 धावसंख्या. 3 बॉल. नाही राहू दे खेळ. राहू दे बॅटीला लागला ना बस झाला. 4 बॉल 10 अशी धावसंख्या. 10 धावा. नाही डेड दे. ओ पुढे टाका. बकरी कुठं? 5 बॉल 11. आउट. 3 ओव्हर 11. 1 ओव्हर बाकी. 3 ओव्हर 11 अशी धावसंख्या. 3 गडी बाद 11. ही कोण आहे नवी? मनीषाताई माडिक. कुठली बॉलर बॉलर आणि बॅट्समन? तन्मयी तन्वी ना. डॉट आहे ना. मनीषाताई टू तन्मय असा मारा असेल. चेंडू मात्र विकेट ऑन साइडला. 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. मारा एक डबल नको. अशी धावायलाच पाहिजे. धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. 3 बॉल झाले. बॉल आहे ना. 4 बॉल. 4 बॉल 13 पुरुषांचे. हो पहिली सेमी फायनल. कोण आहे? 14 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण. धावसंख्या बोलते 15 धावसंख्या. आता मात्र
4 षटकामध्ये 16 धावसंख्येची गरज असेल. पाणी आणून नाही ठेवलं तुम्ही खूप वेळ झाला. 24 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असेल. 24 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज असेल. 24 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज असेल. माझगाव संघाला माझगाव विद्या संघाला 24 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज असेल. पुढील कुणाचा घेऊ सामना? पहिला हा अद्विक आणि तन्मय. नाही, तन्मय आताच खेळले ना. हा. मग शौर्य आणि दक्षची दक्ष सेमीफायनल 1. SPL पर्व दुसरे. आतापर्यंत सर्वच सामने रोमहर्षक झालेले आहेत. याच्या पुढे सेमीफायनलचा थरार रचणार आहे. तर आपण सेमीफायनल 1 खेळवणार आहोत. शौर्य फायटर वर्सेस दक्ष 11. सेमीफायनल 1 चा सामना होईल. शौर्य फायटर वर्सेस दक्ष 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉलच्या रंगमंचावरती सादर व्हायचे आहे. सेमीफायनल 1 शौर्य फायटर वर्सेस दक्ष 11. शौर्य पायडर दक्षिण संघनायक कॅप्टन शौर्य पायडर आणि दक्षिण कॅप्टन आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. शौर्य पायडर दक्षिण आपला फर्स्ट सेमीफायनल असेल. तसेच मी आदरणीय संदीपदादा बिरवटकर यांना टॉस उडवण्यासाठी आमंत्रित करीत आहे. सामन्यास सुरुवात. एक धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या पोहोचतोय. कोण आहे बॉलर? बॉलर नेम आणि बॅट्समन ही तन्मय आहे ना. स्ट्रायकर यांना पूजाताई नॉन स्ट्रायकर मनीषा इकडे संस्कृती मनीषाताई असा मारा असेल. धावसंख्या बोलतो 1 अंक. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात. हे म्हणू आपला कॅप्टनला बोलू. हा ना, ते बाहेर तिकडे मैदानात बोलवलंय. व्हाईटचा इशारा. 2 धावसंख्या व्हाईट. 1-1 धावा. वाईड आहे बोल आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. धावसंख्या बोलतोय बिनबाद 3. गोड पुन्हा एकदा ऑन साईडला मला चेंडू मारला. 1 धावसंख्येमध्ये संघ धावसंख्या बोलतोय बिनबाद 4. आता मला सायकल येते पूजाताई संस्कृती पूजा असं मारत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू वन साईडला मारून दिला. 1 धावसंख्या संघ धावसंख्या बोलतोय 5 अंकावरती. 4 बॉल. पुन्हा एकदा संस्कृती तो मनीषाताई असा मारा असेल. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या पोहोचते 6 अंकावरती. सोम्या लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल 1 to go. शेवटचा चेंडू. पहिला 1-0 गेला ना मध्ये. 0 गेलाय. डॉट आहे डॉट. ओव्हर. पर्यावरची संबंधित संघ धावसंख्या 600 धाव. आता मध्ये 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असेल. 18 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असेल संघासाठी. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल महाजिदाऊ योद्धा संघाला. आता मात्र कोण आहे बॉलर नेम? बॉलर नेम काय रे? चल तुझ्या बॉल बॉलिंगचा हे बॉलरचं नाव सांगा. बॉलर नाव काय? श्रावणी टू पूजाताई असा मारा असेल. श्रावणी टू पूजाताई. पुन्हा एकदा स्कोअर मारा. व्हाईटचा इशारा. धावसंख्या बघते 8 अंकावरती. पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकांडो चेंडू. 1 धावसंख्या पुढे संख्या धावसंख्या 9 अंकावरती. आता घेऊ 7 धावसंख्या गरज असेल. डॉट चेंडू. धावसंख्या बघते 9 अंकावरती. पुन्हा एकदा ऑन साईड चेंडू भिरकावून दिला. 1 धावसंख्या संख्या धावसंख्या 10 अंकावरती. पुन्हा एकदा ऑन साईडला 1 धावांची संख्या धावसंख्या पोहोचते 11 अंक. आता केवळ 5 धावांची गरज असेल. 5 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. चेंडू मात्र ऑन साईडला भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा 1 धावा. संघाची धावसंख्या 12 धावसंख्या. आता मध्ये 12 चेंडू मध्ये केवळ 4 धावसंख्या गरज असेल. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल.
महाजिजाऊ योद्धा संघाला 12 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असेल. स्ट्राईक लाईनला बॅट्समन आहे मनीषा नॉस्टेला पूजत आहे. पुन्हा ऑफ साईड चेंडू फिरकावून दिला. 1 धावसंख्या पूर्ण. 500 रोख पाय चौका मारत आणि हाचा बॅटने 1 धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या पोहोचते 14. आता मात्र केवळ 2 धावसंख्या असेल महाजिजाऊ योद्धा संघाला. पुन्हा वन साईड. आता मात्र केवळ 1 धावसंख्या असेल जिंकण्यासाठी चालवकार धाडसी विपक्ष महाजिजाऊ योद्धा या विनय आणि विनय झालेली टीम आहे महाजिजाऊ योद्धा या महिला मध्ये विजय झाला संघ. विनय टीम आहे महाजिजाऊ योद्धा आणि रनरअप टीम आहे धाडसी रेखा संघ. दोन्ही संघाचे मनपूर्वक अभिनंदन. दक्ष 11 आणि शौर्य 11 दोन्ही संघ